नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा माझ्या या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांचा दिन आनंदात जावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे म्हटलं मकर संक्रांती. तर सुरुवात दिवसाची करावी घरच्या झाडझूडपासून, फरशी पुसून, मग नंतर स्वयंपाक करावा म्हटलं. हा बघा सगळा पसारा पसरून आहे. रात्री हे खेळले दोघं भाऊ. तर मी पायदान बघा कशी पायाने झटकते. तुम्ही पण असंच करता का? तर मी पायाने फेकून दिला तो पायदान. फरशी पुसत आहे. सकाळची झाडझूड आणि फरशी पुसून घेत होती मी. हा दरवाजाच्या याज लावायचा आहे. हा तुमच्या घरी पण असेलच, आणि नसेल तर नक्कीच घ्या. याच्यामुळे कसे बाहेरचे किडे वगैरे ना येत नाही घरामध्ये, व्यवस्थित राहतो. दरवाजा पण असं पटकन आदळत नाही. तर त्याच्यामुळे नसेल तर नक्कीच घ्या, आणि असेल तर खूपच छान. तर म्हटलं फरशी पुसून घेते नंतर आणि हिचे पप्पा तर गेले होते ऑफिसला, आणि हे आणलं होतं, गावाला गेले होते ना. तर माझ्या सासूंनी पाठवले सामान. ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, सांगणारच आहे. असंच तुमच्या सासूंनी पण तुमच्यासाठी पाठवलं आहे का मकर संक्रांती निमित्त काहीतरी? ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर माझी फरशी पुसून झालेली होती. थोडासा पाठ बाकी होता. तो रडत होता दादा, तर त्याच्याकडे दाखवला. मनस्वी म्हणत होती, मम्मी मला आता भूक लागली आहे, तर मी पपई छिलणार. तर ठीक आहे बेटा म्हटलं, खा. तर ते म्हणते का मला छिलायची आहे, तर तिला छिलण्यासाठी दिली होती. तिला आवडते असे कामं वगैरे करायला आधीपासूनच. खूप छोटी होती तेव्हापासूनच. आता ती आहे 7 वर्षाची, म्हणजे 7 वर्ष व्हायचे, 6 वर्ष पूर्ण होणार. एप्रिल महिन्यामध्ये तिला 7वा वर्ष लागेल. ती पहिल्या वर्गात आहे. तिला आवड आहे कामं करायची. कधी भांडेच लावणार, तर कधी झाडू मारणार, कधी पोचाच लावतो म्हणणार, असं तिचं असते. नंतर म्हटलं दे तुझं झालं छिलून, मी छिलून घेते. ते व्हिडिओ बनवत आहे आज म्हणून मी दिसत आहे तुम्हाला थोडेसे. अशी पपई छिलून घेते, नंतर त्याचे तुकडे करते. तर हे ठीक आहे, याच्यामुळे कसं जास्त वाया पण जात नाही. पपई मीडियम होती, म्हणजे कच्ची पपई पिकवलेली असणार. आजकाल तर सगळं हायब्रिड झालेलं आहे. कोणतं पण फ्रूट्स खा, कधी चांगलं मिळणार नाही. केळ म्हणा, सेब म्हणा, कोणतं पण फ्रूट्स घ्या, चांगलंच नाही. पण काय करते, खावं लागते. आधीसारखं काही राहिलेलं नाही आहे. सगळेच ठिकाणी मिलावट झालेली आहे. तर ती म्हणाली का मी कापते, तर ती हळूहळू काप म्हटलं तिला. तर तिने काप केले. चाकू मागत आहे मी तिला. मग दोघं भाऊ खात होते. हिवाळ्यामध्ये पपई खाणं चांगलं आहे, पण मुलींना वगैरे तर जास्त खायला देऊ नये असं मला वाटते. बाकी तुमची इच्छा. आम्ही एखाद वेळा आणतो महिन्यातून. हिवाळ्यामध्ये महिन्यातून 2दा होते, आणि ते आम्ही मनस्वीला जास्त देत नाही, मीच खाते. पपई खायला पाहिजे हिवाळ्यामध्ये. आमच्यासारख्या घरगुती किंवा कोणती पण बाई असो, खाल्लं पाहिजे. आता हा 1.5 वर्षाचा आहे, तर जास्त प्रमाणात खाल्लं पाहिजे हिवाळ्यामध्ये. त्याच्यामुळे कसं थंडी वगैरे वाटत नाही. इकडे याची आंघोळ वगैरे करून दिली. खेळ म्हटलं त्याला, खेळत आहे, रडत आहे. आणि मनस्वीची पण आंघोळ करून दिली. हा बघत कसा बघत आहे तिला. नंतर मी आंघोळ करून घेतली आणि त्रिचरण पंचशील घेऊन बुद्धवंदना घेतली. मग याच्यानंतर स्वयंपाकाला लागली. इकडे बसून आहे दोघंही भाऊ, लॅपटॉप बघत आहे.
तो तिचे केस ओढण्यासाठी जात होता. यांचं दिवसभर मस्ती सुरू आहे. आता कालपासून तर मनस्वी घरीच आहे, तर तिचा सुरू आहे असं तसं. म्हटलं थोडेसे भांडे लावायचे होते, मी रात्री थोडेसे लावली, नंतर बाकी होते तर भांडे लावून घेतले. नंतर अद्रक लसूणची पेस्ट बनवली, त्याच्यामध्ये लसण आणि अद्रक टाकून थोडंसं सांबाराचे तेल टाकले, जिरा टाकली होती आणि इकडे भात मांडली होती शिजवायसाठी. तर मी आज बनवणार आहे मेथीचा आरण बनवणार आहे. तर भात मांडली होती. मनस्वीला फ्रूट्स खायचे होते, तर तिने ॲपल चिल्ला आणि दादाला देत नव्हती, नाही देत म्हणे, तो दे म्हणत होता. तर मग मी त्याला एक दिला तुकडा. तर मी इकडे आरणाची तयारी करत आहे, आरण बनवत आहे आज मेथीचा. मोठ्या मिरच्या आणल्या होत्या यांनी खायसाठी, तर म्हटलं आता आरण आहे आज, तर आधी मिरच्या तळून घेते चांगल्या. तळून घेतली मी ते चांगले लाल होईपर्यंत. दही मिरच्या पण आहेत माझ्याकडे, पण छान वाटते ह्यावाल्या पण मिरच्या खायला आरणासोबत. आरण म्हणा की कशासोबतही खाऊ शकतो, कोणत्या पण भाजीसोबत. मोठी मिरची होती छान. हे तिखट पण नसते, आणि हे तिखट नसलेल्या मिरच्यांची दही मिरची चांगली असते. काढून घेतली, त्याच्यावर थोडंसं मीठ टाकली आणि साईडला ठेवून दिलं. असे लाल होईपर्यंत काढली चांगली. त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये कांदे टाकला, हा पाल्याचा कांदा, मिरच्या 2-3 छोट्यावाल्या मिरच्या तिखटवाल्या ते टाकले. त्याला छान इकडे तिकडे पलटवून घेतले. छान कांदा थोडासा लाल होईपर्यंत शिजवली त्याला चांगली. नंतर त्याच्यानंतर अद्रक लसूणच्या पेस्टला छान शिजवायचं, म्हणजे त्याच्यामधला जो काय म्हणता येईल, लसणाचा जो हे असतो की नाही, आता ते तुम्ही समजून घ्या, मला शब्द नाही येत आहे. तर तो निघून जाईपर्यंत छान शिजवून घ्यायचा. थोडा वेळ खुला ठेवायचा, नंतर झाकायचा. त्याच्यानंतर छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ आणि पालेभाजी. आता आज मी मेथीचं आरण बनवत आहे, तर मेथी टाकली त्याच्यामध्ये. मेथी टाकली थोडीशी, आणि थोडीशी मेथी ठेवली, कारण की मला मेथीचे आते पण बनवायचे होते. आते कसे बनवते ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला सपोर्ट करा, कारण की तुमचा एक सबस्क्राईब मला प्रेरणा देऊन जात असतं. हळद टाकला, तिखट टाकले त्याच्यामध्ये. नंतर मीठ शेवटीला टाकलं, टमाटर वगैरे टाकून झाल्यानंतर छान त्याला परतून घ्यायचं इकडे तिकडे. टमाटर 2-3 टाकायचे, छान आंबट लागला पाहिजे. आणि आमचूर पावडर पण टाकायचं थोडंसं त्याच्यामध्ये. मग नंतर ते थोडं शिजत आला तर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. टमाटरला खूप जास्त प्रमाणात नाही शिजू द्यायचं. नंतर हा तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला ढवळून ठेवायचा 1-2 मिनिट. कितीही ठेवू शकतो, कितीही मिनिट, पण जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत हा पाणी काही तिथे टाकायचा नाही. नंतर हे बघा अशी उकळी येते. तर अशी उकळी आल्यानंतर पावर थोडंसं वाढवायचं आणि पुन्हा छान उकळी येऊ द्यायची, शिजू द्यायचं ते पाणी चांगलं. अजून हा फेस वगैरे जो असतो ना तो पूर्ण शिजू द्यायचा.
त्याच्यानंतर जे आपण पाणी बनवलेलं आहे ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. बघा अशा पद्धतीने ते टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं त्याला ढवळून घ्यायचं. याच्यामध्ये आपण वाटाण्याचे दाणे, तुरीचे दाणे किंवा पोपटीचे पण दाणे टाकून असं बनवू शकतो. मिक्स म्हणता येणार. मिक्स मेथी, वाटाणा, आरण असं वगैरे काही नाव देऊ शकतो आपण, पण हे आरण आहे, आमच्याकडे याला आरणच म्हणतात. आणि जो फेस आहे ना हा व्हाईट हा पण शिजू द्यायचा छान. तेव्हाच गॅस बंद करायचे. आणि आपल्याला वाटलं की थोडंसं घट्ट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. हे थोडंसं पाणी टाकलं होतं, ते छान शिजू दिलं. नंतर सांबार टाकून पुन्हा झाकण लावून शिजवून घ्यायचं छान प्रकारे. नंतर मी मेथीचे आते बनवत होती, तर त्यासाठी मेथी टाकली, तांदळाचं पीठ आणि हे आहे ते तीळ आहेत, पांढरे तीळ, अद्रक लसूणचा पेस्ट होता तो टाकली, तिखट, मीठ, जिरा टाकली थोडंसं त्याच्यामध्ये, हळद टाकली, मीठ वगैरे टाकलं, सांबार टाकली होती. म्हणजे जे काही जिन्नस आपले आहेत ते सगळं टाकायचं. पाणी हळूहळूच टाकायचं, खूप जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही, लागते त्याप्रमाणे. आणि हा तांदळाचं पीठ म्हणजे नव्याचे तांदूळ निघतात तो आहे. या पिठाचे गुंजे पण छान होतात. आता गुंजे माहीत नाही तुम्हाला माहिती आहे की नाही आहे. नसेल तुम्हाला गुंजे माहीत तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की गुंजे म्हणजे काय आहे, तर मी तुम्हाला त्याची रेसिपीसुद्धा शेअर करणार. आणि मनस्वीला हे असे आहाते बनवून देते आणि तिला म्हणते की पराठे आहेत. हे छान वाटते, मला तर आवडते. इन्स्टंटमध्ये जेव्हा पोळ्या करायचा मला कंटाळा येतो तर आपण काही नाही, फक्त सांबार आणि मीठ टाकूनसुद्धा असे पोळीसारखे म्हणून खाऊ शकतो. पण हे नव्याच्या तांदळाचं पीठ राहिला तरच खूप छान वाटते, नाहीतर नाही वाटत. जुन्या तांदळाचं पीठ असेल तर ते चिपकून जाते, त्याच्यासाठी मग थोडं घट्ट बॅटर बनवावं लागते. हा इकडे रडत होता तर म्हटलं पटापट बनवून घेते 1-2, कारण की याला भूक लागली असेल. हा झोपूला होता ना, तर आता उठला आहे तो. तेल गरम होऊ दिलं छान, त्याच्यामध्ये टाकलं ते 2दा. बघा अशा पद्धतीने बनवायचं, जसे चिले वगैरे बनवतात ना त्याच्यातलाच हा प्रकार आहे. आमच्याकडे याला आहाते म्हणते, चिले पण म्हणतात कोणी कोणी. छान प्रकारे तेल टाकायचं, कारण की हा पहिलाच आहे ना त्याच्यामुळे जास्त तेल टाकायचं. पहिलं याला चांगलं लागलं पाहिजे आणि तवा पण छान सेट झाला पाहिजे, त्याच्यासाठी झाकून ठेवायचा थोडा वेळ. नंतर इकडून तिकडून परतून घ्यायचं, पलटवून ते शिजवायचं छान दोन्ही बाजूनी. कोणी एक साईडनं शिजवतात, पण मी दोन्ही बाजूनी शिजवून घेते. छान तेल टाकायचं, म्हणजे आपला जो आहात आहे तो एकदम व्यवस्थित निघतो. मीडियम बॅटर भिजवायचं, पाण्याचं अगदी जास्त प्रमाण नाही की अगदी कमी पण नाही. हा बघा, हा माझा पहिलाच आहे. पहिल्या यालाच जास्त तेल लावायचं, कधी पण लक्षात ठेवायचं. दुसऱ्याला कमी असेल तरी चालते. आता बघा मी किती कमी प्रमाणात तेल घेतलं आहे. त्याच्यानंतर बॅटर टाकायचा आपला जो काही बनवलेला आहे तो. तर हे माझे आहेत मेथीचे आहाते. मस्त तीळ टाकला आहे, खसखस पण टाकू शकतो याच्यामध्ये, ओवा, म्हणजे आपल्या आवडीनुसार सगळे जिन्नस टाकू शकतो याच्यामध्ये. तेल टाकून झाकून घ्यायचा अगदी 4-5 मिनिट. यांना खायला दिलं, हे दोघं भाऊ खातात, त्याला फुकून देतो म्हणत आहे. याला आवडले. दादाला जास्त तिखट बनवले नव्हते, कारण की सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे म्हणून. हा तिखट वगैरे सगळंच देते मी याला, हा सगळंच खाते. असं नाही की छोटा आहे तर हे नाही द्यावं, फक्त एवढं आहे का अगदी खूप जास्त तिखट देत नाही. दोघं भाऊ खात होते. मग माझा जो दुसरा पराठा मी टाकली होती आता बनवायला, त्याच्याकडे गेली आणि बघितली तर तो म्हणजे शिजून झाला होता.
मग नंतर पुन्हा 1-2 पराठे बनवली. आता मी खायला घेतली आहे. याच्यासोबत हिरव्या मिरच्याची पण चटणी छान वाटते, कच्ची चटणी. पण आता वेळ झाली होती त्याच्यामुळे मी बनवली नाही. आणि मनसूचे पप्पा तर ऑफिसला गेले होते, तर मीच होती म्हणून काही बनवली नाही आज. आज एवढी खुशी झाली की दादा चालला आजच्या दिवशी. खूप मस्त वाटला. हा बघा, असा घाबरत होता पण आज चालायला लागला. मस्त मकर संक्रांती छान झाली आमची आज. हा बघा कसं चालत आहे तुरू तुरू. इतकं छान वाटत आहे ना, इतकं गोड वाटत आहे ना याला असं चालताना बघून. हा गुडघ्यावरच चालत होता, मी तुम्हाला खूपदा सांगितलं. हा बघा, हा असा 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 चालत होता. आता छान उभा चालला. आणि हे गावाला गेले होते, तर गावावरून माझ्या सासूनी माझ्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी म्हणा, माझ्या बाळासाठी, आपल्या नातवाईसाठी लाडू पाठवले. तिळाचे लाडू, चिवडी, जो मी चिवडा एकदा करून दाखवला होता चिवडीचा, ती चिवडी पाठवली. हा बघा दादा खायला पण घेतला. आणि हे मुरमुऱ्याचे लाडू खाते का म्हटलं मनशिवला, तर नाही खात म्हणत होते. राहू दे म्हटलं, नाही खात, तर मग मी दादालाच दिली. दादाने तर खायला पण सुरुवात केली होती. त्याने तिळाचा लाडू खाल्ला, थोडंसं त्याला आवडला, खात होता. कसा खात आहे. लहानसा जीव हो माझा. आणि चिवडा पाठवले होता. तर मला आता यावेळेस काही करा नाही लागलं, यांनी पाठवलं तर. आणि त्यांना माहीत आहे गोडनिंबाचा पाला लागतो घरी म्हणून हा घ्यावा लागतो. इकडे नागपूरला 20 रुपयाचा, 10 रुपयाचा. आणि हे पानं पाठवले, कोचईचे पानं म्हणा, भस्मराक्षसाचे पानं म्हणते माझी सासू यांना, म्हणतही असतील म्हणा काही भागामध्ये. तर पानं पाठवले, वडी बनवते त्याची. आणि लौकी बघा किती जड आहे लौकी पाठवली, कारण की यांना लौकीचे वडे खूप जास्त आवडते, मलाही आवडते. लौकीचं वरण पण छान वाटते. आणि तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा पाठवल्या. वालाच्या शेंगा घरच्या आहेत, हे सगळं घरचं आहे. माझी सासू आता गावाला गेल्यात, थोडंसं शेतीचं काम होतं तर, नाही तर आमच्यासोबत राहतात त्या. हे बघा लाडू, तिळाचे लाडू, चिवडा पण छान झाला होता. छान बनवते माझी सासू चिवडा वगैरे. शेंगा, कढीपत्ता, पानं, या पानाची वडी छान वाटते, बनवते मी, आम्हाला आवडते. तर एवढं सगळं पाठवलं माझ्या सासूनी. तुम्हाला पण असं पाठवतात का गावावरून? मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर हेच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचा होता. तुम्हाला पण असंच पाठवत असणार असं मला तरी वाटते. कारण की आपली तर राहते म्हणा आवड, पण आपल्या नातवांची जास्त आवड राहते, आजी आजोबांना. मस्त याला आवडले, मस्त एन्जॉय करू करू हा खात आहे. नक्कीच मला सांगा, कमेंट्स करून सांगा मला की तुम्हालाही असं पाठवतात का तुमच्या सासूबाई. तर मकर संक्रांतीनिमित्त त्यांनी सगळंच पाठवलं, तर मला काही करण्याची गरज नाही पडणार आहे आता. चिवडा पण नाही, तिळाचे लाडू पण नाही, मुरमुऱ्याचे लाडू पण नाही, सगळं. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझा मकर संक्रांतीचा दिवस असा गेला आज. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि मकर संक्रांतीचा हा सण चांगल्या प्रकारे उत्सवात साजरा करा. मी तर सगळे सण चांगल्या प्रकारे साजरे करते, आणि तुम्ही पण करायला पाहिजे. या निमित्तानं आपण आपल्या घरी छान प्रकारे पंचपक्वान्न बनवत असतो, काही ना काहीतरी आपणच खात असतो. तर बनवायला पाहिजे, करायला पाहिजे, की हा नाही तो नाही, असं नाही करायचं, हा आपला सण आहे का, हा तो तुमचा सण आहे का, असं न म्हणण्यापेक्षा करायला पाहिजे. मला तरी वाटते की त्याच्यामुळे आपण आपल्या घरी मस्त पाहुणे येतात कधी, छान प्रकारे काही पण बनवतो आपण त्या निमित्तानं. जसं की मला आता तर काही बनवावं लागणार नाही, कारण की माझ्या सासूने सगळं पाठवलं आहे बनवून. तर ते बनवण्याची काही टेन्शन नाही, पण छान वाटते. तर तुम्ही पण कसा साजरा केला मकर संक्रांतीचा सण ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. थँक्यू. बाय.